नमस्कार मित्रांनो. तर आज मी चाललो आहे उनवरे गावामध्ये गरम पाण्याचं कुंड पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गरम पाण्याचं कुंड उनवरे गावामध्ये आहे की नाही ते. तर चला मित्रांनो, आज पाहूया आपण गरम पाण्याचं कुंड आणि ते कसं आहे ते पाहूया आपण आज. चला तर जाऊया मित्रांनो आपण पाहण्यासाठी गरम पाण्याचं कुंड. मित्रांनो, मी गरम पाण्याचं कुंड म्हटल्यानंतर तुम्ही थोडंसं विचारामध्ये पडलंच असाल की गरम पाण्याचं कुंड कोकणामध्ये असू शकतं का, ते पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि मंडणगड तालुक्यामध्ये. नाही नाही मित्रांनो, हा तुमचा भ्रम आहे. तर मित्रांनो, गरम पाण्याचं कुंड हे मंडणगड तालुक्यामध्ये खरंच आहे, ते पण उनवरे गावामध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज पूर्ण ते प्रूफ दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर गरम पाण्याचं कुंड पाहायचंच असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मित्रांनो, आपण जाऊया गरम पाण्याचं कुंड पाहण्यासाठी. मित्रांनो, उनवरे गावामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर सांभाळून जा, कारण टर्न खूप बेकार आहेत मित्रांनो. आणि आमच्या गावाच्या साईडला उनवरे गाव हे दोन आहेत, एक दापोलीमध्ये आणि एक मंडणगडमध्ये. आणि मित्रांनो, दोन्ही ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. तुम्ही नक्कीच बघा, तुम्हाला खूप मजा येईल. तर मित्रांनो, आता आपल्या समोर आपल्या कोकणातली लाल परी येत आहे. खूप भारी वाटलं मित्रांनो पाहून. 2 वर्ष झाली पाहिलं नव्हतं लाल परीला, तर आज पाहिले आहे मित्रांनो. खूप भारी वाटलं. तर मित्रांनो, आता आपण घाट चढून आलो. खूप लांब आहे उनवरे मित्रांनो, पाहू शकता इथं घाट समाप्त झालेला आहे. आता आपण जाणार आहोत खाली. अजून मित्रांनो खूप लांब आहे, अजून जायचं आहे आपल्याला खूप. तर जाऊया आपण मित्रांनो आता पुढे. तर मित्रांनो, फायनली आपण गरम पाण्याच्या कुंडाजवळ पोहोचलेलो आहोत. मी गाडी घेऊन आलेलो आहे आता. खूप लांब आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप. ऊन पण खूप लागतोय. जवळजवळ मित्रांनो मी 60 किलोमीटरवर आलो आहे गाडी घेऊन. तर आपण पाहणार आहोत गरम पाण्याचं कुंड. छोटंसं आहे मित्रांनो, पण पाहण्यासारखं आहे मित्रांनो. आणि कुंडाच्या बाजूला खूप मोठी नदी आहे. तर आपण पहिलं कुंड पाहूया मित्रांनो. चला आपण पाहूया कुंड. पाहू शकता तुम्ही, इथे सूचना दिली आहे. तर मित्रांनो, असं लिहिलेलं आहे इथे. आणि हे दिसत आहे आपल्याला, हे गरम पाण्याचं कुंड आहे मित्रांनो. खरंच गरम आहे पाणी मित्रांनो. मी आता, मला वाटलं नव्हतं हे पाणी गरम असेल, तर मी हात टाकला त्याच्यामध्ये मित्रांनो. तर माझ्या हाताला चटका लागला, कारण का आता ऊन पण खूप तापलंय आणि पाणी खूप गरम झालंय आता. व्यवस्था नाही मित्रांनो कुंडाच्या बाजूला. पण मित्रांनो, खरंच छोटंसं कुंड आहे, पण पाणी मात्र मित्रांनो गरम आहे. हे बघा, इथे तुम्हाला छोटंसं होल दिसत असेल, खड्डा दिसत असेल. याच्यामधून मित्रांनो गरम पाणी येतं या कुंडामध्ये. आणि या कुंडामधलं पाणी पूर्ण गरम होऊन जातं. या खड्ड्यामधून पाणी येतं मित्रांनो. खूप गरम आहे मित्रांनो पाणी या कुंडाचं. कुंडामधून मित्रांनो बाहेर पडणारं पाणी इथून पडतंय. तर मित्रांनो, मी सुद्धा आज एक कुंड खास करून पाहण्यासाठी आलोय. आज मी पण पहिल्यांदाच आलो या कुंडावरती. तर मित्रांनो, खरंच पाणी गरम आहे. मला पण माहिती नव्हतं की उनवरे गावामध्ये हे कुंड आहे. मला पण खरं म्हणजे माहिती नव्हतंच. तर मी आज पहिल्यांदा आलो आणि स्वतः पाहिलं, तेव्हा मला समजलं की पाणी गरमच आहे. खरंच म्हणजे खूप गरम आहे पाणी. तर मित्रांनो, मी स्वतः हात टाकून पाहिलं त्याच्यामध्ये. मित्रांनो, चटका लागतो पाण्याचा. जास्त वेळ हात नाही ठेवू शकत मी याच्यामध्ये. लगेच मित्रांनो हात गरम होतो. जास्त वेळ हात ठेवला तर मित्रांनो मला वाटते हाताला फोडे येतील. पण खरंच पाणी खूप गरम आहे मित्रांनो. जंगलात आहे हे कुंड. खूप लांब आलोय मी आणि कोणीच नाही इकडं. तर पाहू शकता तुम्ही, इकडे फक्त गुरं आहेत. इथे मंदिर पण आहे मित्रांनो शंकराचं, दाखवणार आहे मी तुम्हाला. पण त्याच्या अगोदर आपण पाहूया कुंडाच्या बाजूला असलेली मोठी नदी. बघूया. खूप म्हणजे खूप ऊन लागतंय मित्रांनो. कोणीच नाही इकडे. तुम्ही जर आलात तर सोबत घेऊन या कोणाला तरी, कारण का जंगलात आहे हे. खूप 60 किलोमीटरवर मी आलो आहे इथे. जाऊया आपण आता नदीकडे.
दगडी आहेत खाली, पाहू शकता तुम्ही. इथलं मात्र पाणी मित्रांनो थंड आहे, कारण का कुंड तिकडे थोडं लांब आहे. इकडे येईपर्यंत पाणी थंड होऊन जातं. तर तुम्हाला वाटत असेल की आता ऊन खूप तापलंय आणि या उन्हामुळे पाणी गरम झालंय, तर मित्रांनो तसं अजिबात नाहीये. खरंच गरम पाण्याचं कुंड आहे मित्रांनो. तुम्ही सूचना पण पाहिली असाल. तर आपण फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये हात टाकून पाहूया पाणी गरम आहे की थंड आहे ते. मित्रांनो हे पाणी मात्र थंड आहे. खूप मोठी नदी आहे मित्रांनो इथे. पाहू शकता तुम्ही, नदी आहे मित्रांनो इथे. मोठी नदी आहे ही. जाऊया आपण नदीजवळ. वाव मस्त. नदीचं पाणी मात्र मित्रांनो थंड आहे. खूप मोठी नदी आहे मित्रांनो ही. पाहू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. तर मित्रांनो मंडणगड तालुक्यामध्ये कधी तुम्ही आलात तर तुम्ही नक्कीच उनवरे गावामध्ये या. पण मित्रांनो खूप लांब आहे उनवरे गाव. मी सुद्धा पहिल्यांदाच आलो आणि विचारत आलोय मी सगळीकडून, कारण का मला सुद्धा माहिती नव्हतं की उनवरे गाव नेमकं कुठं आहे ते आणि कुंड कुठं आहे ते. आणि उनवरे गावामध्ये आल्यानंतर कुंडाजवळ यायला सुद्धा मित्रांनो 15-20 मिनिटं लागतात गाडीने. चालत आलात तर तुम्हाला अर्धा तास कंपल्सरी जाईल. अजून मित्रांनो गरम पाण्याचं कुंड आहे दापोलीमध्ये सुद्धा. उनवरे नावाचं गाव आहे, तिथे सुद्धा कुंड आहे गरम पाण्याचं. तुम्ही तिकडे सुद्धा जाऊ शकता आणि पाहू शकता की गरम पाण्याचं कुंड. म्हणजे मित्रांनो असं बघायला गेलं तर 2 ठिकाणी कुंड आहेत आमच्या इकडे. कोकणामध्ये मित्रांनो असं बघायला गेलात ना, तर कोकणामध्ये काही कमी नाही असं म्हणायची गोष्टच येत नाही मित्रांनो. कारण का निसर्गाची देणगी आहे ती. हे नाही कोणी माणसाने बनवलंय. म्हणजे आपण बनवतो मित्रांनो मशीन टाकून, पाणी गरम पण होऊ शकतो, पण हे नाही, हे माणसानं बनवलं नाही.
कुंडाचं पाणी वर्षाच्या 12 महिने गरम म्हणजे गरमच असतो, ते कधीच थंड होत नाही. कारण ते खूप पूर्वीपासूनचं कुंड आहे आणि तिथे तुम्हाला मी होल दाखवलं, त्या होलामधून गरम पाणी येतो मित्रांनो. म्हणून त्या कुंडाचं पाणी कधीच थंड होत नाही. जर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया मित्रांनो आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.